हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हे काय आहे. तर हे आहे एकदम हेल्दी, टेस्टी, झटपट तयार होणारे, लहान मोठ्यांना आवडतील असे पीनट चॉकलेट. आज प्रजासत्ताक दिन आहे. चला म्हटलं काहीतरी गोडधोड बनवूया. त्यासाठी मी मस्त हेल्दी, टेस्टी, कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे मस्त असे पीनट चॉकलेट बनवले आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करत आहे. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे, थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम, ते सुद्धा आपल्याला एकदम मंद आचेवर रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता काजू बदाम रोस्ट झाले की ते थंड होऊ द्यायचे. थंड झालेल्या शेंगदाण्याचे आपल्याला आपल्या पद्धतीने असे सालं काढून घ्यायचे आहेत. सालं काढून झाली की त्याला स्वच्छ करायचं आणि मग हे शेंगदाणे आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत. मिक्सर जारमध्ये घातले की आपल्याला याची अशी भरड तयार करायची आहे आणि ही भरड तयार केल्यानंतर आपल्याला वरचा जो जाडसर भाग आहे तर तो अर्धी वाटी बाजूला काढून ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. साधारण एवढ्या जाडीचा आपल्याला हा चुरा पाहिजे आहे. तर हा आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवूया. त्यानंतर राहिलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे त्यामध्येच आपल्याला काजू बदाम घालून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी मी इथे बिस्किट वापरणार आहे. तर मी इथे मारीगोल्डचं 1 पॅकेट घेतलेलं आहे, कारण ते कमी गोड असतं म्हणून. तुम्ही चॉकलेट बिस्किट, क्रीम बिस्किट किंवा साधे अदर कोणतेही तुम्हाला जे आवडत असतील ते बिस्किट तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. तुकडे करून मिक्सर जारमध्ये घालायचं आणि याचं जाडसर असं दरदर आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे 250 ग्राम चॉकलेट, जे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. ते आपल्याला असं पातळ स्लाइसमध्ये बारीक कापून घ्यायचं आहे. जितकं बारीक कापसाल तेवढं हे आपल्याला मेल्ट करायला सोपं जातं. आता हे कापलेलं चॉकलेट आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर मी इथे 1.5 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे. आता चॉकलेटचं भांडं असं ठेवायचं की खालचं पाणी चॉकलेटच्या भांड्याला खालून लागलं नाही पाहिजे. फक्त वाफेवर आपल्याला हे चॉकलेट चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट होते तोपर्यंतच आपल्याला त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे चॉकलेट छान प्रकारे मेल्ट होतं. त्यानंतर घेऊया बिस्किट घालून तयार केलेला शेंगदाणे आणि काजू बदामचा चुरा. त्यामध्ये 2 चमचे बटर घालायचे. तुम्ही साधं बटर घाला किंवा पीनट बटर घातलं तरी चालते. मी इथे पीनट बटर वापरलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 चमचे मेल्ट केलेलं चॉकलेट घातलेलं आहे आणि आता याला आपल्याला व्यवस्थित असं बाइंडिंग होईपर्यंत, म्हणजे गोळा तयार होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे. हवं तर 2 ते 3 चमचे दुधावरची मलाई घातली तरी चालते. आता याला छान मस्त असा गोळा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आता या गोळ्याचे आपण हव्या त्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. तर तुम्ही त्याला शेप तुमच्या आवडीप्रमाणे दिला तरी चालते. मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. त्या चमच्यामध्ये व्यवस्थित प्रेस करून त्या आकाराचे मी इथे गोळे तयार करून घेते आहे. अशा पद्धतीचे मस्त माझे इथे सर्व गोळे तयार करून झालेले आहे. साधारण तेवढ्या मिश्रणामध्ये आपले 21 इथे चॉकलेट तयार होणार आहेत. अशा पद्धतीचे मस्त शेप आलेला आहे आणि मिश्रणही खूप छान इथं बाइंडिंग झालेलं आहे. आता जे मेल्टेड चॉकलेट आहे ते घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जो बाजूला काढून ठेवलेला शेंगदाण्याचा जो जाडसर चुरा होता ना, तो आपण इथे घालून घ्यायचा आहे. फक्त 2 ते 3 चमचे आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि आता हे चॉकलेटमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मग आता काय, आता मस्त एक असा बॉल घ्यायचा, चॉकलेटमध्ये घालायचा, सगळीकडून त्याला व्यवस्थित कोट करायचं, छान डिप झालं पाहिजे. त्यानंतर हळूवारपणे काट्याच्या साह्याने असा व्यवस्थित वरती काढायचा. त्याचं एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ते खाली काढून घ्यायचं आणि मग कोट केलेला चॉकलेट व्यवस्थित असा बटर पेपरवर शिफ्ट करायचा आणि ओलं असतानाच त्यावर आपल्याला पीनटचे जे 2 चमचे पीनटचे तुकडे ठेवले होते का, ते व्यवस्थित असे त्यावर सजावट म्हणून वापरायचे आहेत. अशा पद्धतीने इथे माझ्या मुलाने मला छान मदत केली, म्हणजे वेळीच त्याने पीनट वरून घातले. खूप छान वाटलं. त्यालाही खूप आनंद झाला की आईने त्याला आज मदत करायला दिली. मग काय, आता राहिलेल्या वस्तूंमध्ये वाया काहीच जाणार नाही ह्याची काळजी घेत उरलेले पीनट आणि उरलेलं आपलं चॉकलेट हे दोन्ही एकत्र करायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि राहिलेल्या बटर पेपरवर त्याला व्यवस्थित असं स्प्रेड करायचं. म्हणजे हे सुद्धा पीनट चॉकलेट तयार झालं नाही का. त्याला वेळीच त्याला असे कट मारून ठेवायची, म्हणजे नंतर सुकल्यावर व्यवस्थित त्याची
चिक्की निघेल किंवा वड्या व्यवस्थित पडतील। तुम्ही बघू शकता चॉकलेटसुद्धा इथे खूप छान प्रकारे असे इथे सेट झालेले आहेत। हवं तर तुम्ही असेही स्टोअर करू शकता किंवा मस्त असं सिल्वर फॉइलमध्ये त्याला रॅप करून असेही स्टोअर करू शकता। पण ती वेळ येणारच नाही, कारण हे चॉकलेट शिल्लक राहणारच नाही, वेळेत संपून जातील। तर तुम्ही सुद्धा असे चॉकलेट एकदा नक्की ट्राय करा। नक्कीच मी बनवलेले हे चॉकलेट तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।